इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिडको परिसरातील उपेंद्रनगर येथील अंबिका मित्र मंडळ संचालित डॉक्टर DS आहेर प्राथमिक विद्यालय आणि शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिवसंस्कृती ढोलपथकाने विशेष प्रात्यक्षिक सादर करत कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या कार्यक्रमाला संस्थेच्या सदस्या डॉक्टर निलिमा पवार, उपाध्यक्ष श्याम पाटील, सदस्या प्रमिला पाटील, प्रशासन अधिकारी RC सोनवणे, सदस्य संजय गांगोडे, नीता पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष जयंत येवला, सचिन वाघमारे, रवींद्र सोनजे, राम जोशी, संजय घोले, लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांच्या कार्याची आठवण करून दिली. शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि संस्थेच्या उभारणीसाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांची आठवण सदैव राहील अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी लायन्स अध्यक्ष सचिन वाघमारे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. आजच्या दिवशी पहाटे 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला आणि ट्रीट विथ डेस्टिनिटी नियतीशी करार असे भाषण त्यांनी केले. त्या दिवसापासून हा आपला राष्ट्रीय सण हा आपण साजरा करतो. 15 ऑगस्टचे जे महत्त्व आहे, आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य मिळवण्यामागे जे काही स्वातंत्र्यवीर होते त्यांनी अतिशय आपले बलिदान केले, रक्त सांडले, तेव्हा आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. आज त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. आज आपण त्यांच्याविषयी स्मरण करूया, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. लायन्स संस्थापक अध्यक्ष जयंत येवला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या मंदिराचा उपयोग विद्यार्थ्यांची संख्या बघून असं वाटतं की खरोखर अतिशय योग्य मार्गदर्शन, योग्य शिक्षण या शाळेत मिळत आहे. त्यामुळे शिक्षक वृंदाचं मी अभिनंदन करतो. खूप चांगले शिक्षण तुम्ही मुलांना देतात. 1ली ते 10वी पर्यंत जे शिक्षण असतं आपल्याला, तेव्हाच आपल्याला खरं आपण घडत असतो. आणि ह्या हाच पिरियड असतो आपल्याला की आपल्याला समजत असतं की आपल्याला कुठल्या दिशेला जायचं, काय द्यायचं. आणि अशा शाळेमधील शिक्षकाचं कार्य सर्वात मोठं असतं आणि ते चांगलं कार्य तुम्ही सर्व करताय. तुमचं सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, लायन्स क्लबबद्दल माहिती तर सर्व सांगितली तर आम्ही तुम्हाला, पण मी तुम्हाला आमच्या क्लबविषयी माहिती देतो. लायन्स क्लब ऑफ नाशिक मार्केट टीचर हा जो क्लब आहे, यामधील जे सदस्य आहेत, तुम्हाला असं वाटत असेल की या संस्थेला कुठून तरी पैसे येतात आणि आम्ही लोक मदत करतो. तसं काही नाही. आम्ही सर्व व्यवसायातील सावध झालेले लोक आहोत. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आपण समाजाकरता काहीतरी देणं लागतो. प्रशासन अधिकारी RC सोनवणे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब पाटील हे आज आपल्यामध्ये नाही. त्यांनी हा एक वृक्ष मोठा केलेला आहे, ते आज आपल्यामध्ये नाही. तरीही आपण या ठिकाणी त्यांची जी धुरा सांभाळली, आपले तरुण तरुणतार संस्थेचे सचिव अमोलदादा पाटील यांनी ही आता धुरा सांभाळलेली, त्याला सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद, परिसरातील पालक हे आपले मोलाचे सहकार्य केलेलं आहे आणि करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला सांगेल की या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलेलं आहे, त्या वीर बलवानांचं आपल्याला या ठिकाणी स्मरण होतच. पण त्यासाठी आपल्याला जी प्रेरणा मिळते, जो एक उत्साह मिळतो, आता जे आपण कार्यक्रम बघितले त्या कार्यक्रमातून आपल्याला एक प्रेरणा मिळते, उत्साह मिळतो, एक शक्ती, जोम असं आपल्याला ह्या कार्यक्रमातून मिळत असतो. म्हणून आपण हे कार्यक्रम या ठिकाणी साजरे करतो. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश उत्साह संपन्न झाला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता देवकर, विद्या पाटील, सतीश भालेराव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.